नमस्कार सर्वांना, राधे राधे. कसे आहात सर्वजण? होप तुम्हीही छान असाल आणि छानच राहायला हवं. तर इथे पाहत असाल तर आत्तापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की ही तयारी आणि ही आमची गोंडसची परी कशासाठी रेडी आहे. तर हो, आम्ही प्रिपरेशन चालू होतं आमचं बोरणांसाठी. पूर्णपणे डेकोरेशन झालं आहे आणि इथे जे आहे ना, इथे माझी चिमुताई बसणार होती आहे आणि बाकी सगळं मी गोळ्या वगैरे सगळं जे जमा करायचं होतं सगळं करून ठेवलं. मीही रेडी झाले, चिमुताईलाही रेडी केलं आणि आमची चिमुताई तिकडे जाऊन बसली देखील. पण अजून कोणी आलं नव्हतं. तिची फक्त एकच फ्रेंड आलती जी की तिच्यासोबत खेळण्यासाठी आलते. बाकी सगळे येण्यासाठी टाईम होता. तोपर्यंत आपण जाणून घेऊ की बोरनान का होतं आणि का करतात. तर बोरनान असं म्हटलं जातं की सर्वात पहिलं बोरनान हे श्रीकृष्णांचं केलं होतं. तर त्या लहान मुलांच्या कौतुक सोहळ्यामागे फक्त संस्कृतीच नव्हे तर आरोग्यदायी दृष्टिकोन सुद्धा लपलेला आहे. पूर्वीच्या काळी मूल 1 किंवा 1.5 वर्षाचं होऊसपर्यंत घरातच असायचं. मग वर्ष पूर्ण झाल्यावर समाजात आणण्याचा हा पहिला मोठा समारंभ असायचा. बदलत्या ऋतूशी जुळवून घेण्यासाठी घ्यावा म्हणून नाही का आपण त्यांना बोरं, ऊसाचे तुकडे, हरभरे, चुरमुरे बऱ्याच आदी गोष्टीचा समावेश घ्यायचा सोहळ्यात केला जातो. पारंपरिक कथेनुसार आजही की एक म्हटलं जातं असं की करी नामक राक्षसाचा वाईट दृष्टिकोन लहान मुलांवर पडू नये त्यामुळे बोरनान केलं जातं आणि ही प्रथा तेव्हापासून स्टार्ट झाली आहे, ज्याचं की त्यांचं कौतुक केलं जातं. सोहळ्याच्या दिवशी घर सजवलं जातं, मुलांना हळव्याचे दागिने घालून पाटावर बसवलं जातं. आता आपण ट्रेडिशनल फॉलो करतो त्याच्यामुळे मी चिमुताईला खुर्चीवर बसवलं आहे. ॲक्च्युली पाट आहे पण ती तिथे बसणार नाही, खुर्चीवर जेवढ्या आवडीने बसेल तेवढी. त्यानंतर बोरनान वगैरे करण्यासाठी आधी बाळांचं औक्षण वगैरे केलं जातं. बोरं गोळ्या वगैरे. आधी बोरं वगैरे घ्यायचो पण आत्ता आपण जे आहे ना ते चॉकलेट्स वगैरे घेतो. तर मला बोरं भेटली पण हरभरे वगैरे, ऊसाचे तुकडे आता शहरात राहत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा भेटलेच नाही. म्हणजे होते पण ते संक्रांतीच्या दिवशीच भेटले आणि त्याच्यानंतर काही भेटतच नव्हते. तर मग म्हटलं जाऊ दे, मला माझ्याकडे ज्या गोष्टी त्याप्रमाणे मी तिचं बोरनान वगैरे करून घेते अकॉर्डिंगली. तर चिमुताईला बसवलं आम्ही पाटावर, सगळ्यांनी येऊन तिचं औक्षण वगैरे केलं. आणि हा छोटासा दादू पाहताना, ही जी पिंक ड्रेस घालून आहे ती माझी फ्रेंड आहे आणि आम्ही दोघी एकाच ऑफिसमध्ये काम करतो सोबत. आणि हा जो दादू आहे हा तिचा बेबी आहे. तर आमचं खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं भेटायचं आणि माझ्या घरी यायचं तिने. आणि हा आज सोहळा होता ज्याच्यामुळे ते जमलं ॲक्च्युलीमध्ये. तर झालं इथपर्यंत औक्षण झालं. मग नंतर आम्ही घेतलं बोरनानाची तयारीसाठी. हे फक्त ना 5 ते 10 सेकंदाचाच गेम असतो, पण तिथे तुम्ही पाहत असाल ना लगेच इतक्या वेळ एवढी शांतता होती आणि आता पूर्णपणे चुळबुळ स्टार्ट झाली आहे बिकॉज ही वेळ होती चिमुताईच्या बोरनानाची. तर हे पहा किती छान वाटत होतं आणि हे अशा प्रकारे आमचं बोरनान संपलेलं आहे. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हा नक्की सांगा आणि तुमच्या घरी बोरनान झालं असेल तर कसं करता काय करता हे पण मला नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिला. आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज डू सबस्क्राईब अँड लॉट्स ऑफ लव. राधे राधे.